नमस्कार, मी गीता गाडी. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने दिलासा. प्रशासनाकडून चौथा वीकेंड लॉकडाऊन जाहीर. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गडिंग्लज प्रशासनाला निवेदन. वन टच फाउंडेशन संस्थेला मदतीचा ओघ सुरूच. पांगुळ गल्ली रस्ता कामात पुन्हा विघ्नांची मालिका. कारदगा भोज ढोणेवाडी येथे दिव्यांगांसाठी लसीकरण मोहीम. युनिव्हर्सल ग्रुपतर्फे पोलिसांना रेनसूटचे वितरण. सुदीप सिंह उगुळेंनी जोपासली सामाजिक बांधिलकी. इरफान तालिकोटी यांनी उपलब्ध करून दिला पाण्याचा टँकर. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आता पाहूयात सविस्तर बातम्या. देशात भयावह परिस्थिती निर्माण करणारी कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. फेब्रुवारीमध्ये देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले होते. त्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. दुसऱ्या लाटेत जगात दैनंदिन उच्चांकी रुग्णसंख्या भारतात नोंदवली गेली. मात्र आता दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत असून गेल्या 24 तासातील कोरोनाची आकडेवारी दिलासा देणारी आहे. देशातील कोरोना परिस्थितीबद्दलची दैनंदिन आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात येते. देशातील गेल्या 24 तासातील आकडेवारी दिलासादायक आहे. देशात काल दिवसभरात 92,596 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत 1,62,764 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मृतांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असून गेल्या 24 तासात देशात 2,219 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या आता 2,90,89,069 इतकी झाली आहे. प्रशासनाकडून चौथा वीकेंड लॉकडाऊन जाहीर. कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून चौथा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शनिवार आणि रविवार असे 2 दिवस शहरातील व्यवहार बंद राहणार आहेत. शनिवार दिनांक 12 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवार दिनांक 14 रोजी सकाळी 6 पर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवणार येणार आहेत. याप्रमाणे आता प्रशासनाने चौथा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत जर कोणी विनाकारण घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कारवाई निश्चित आहे, असा इशारा डीसीपी विक्रम आमटे यांनी दिला आहे. सकाळी 6 ते 10 दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदीची सवलत दिलेल्या काळात तर लोकांची तोबा गर्दी होत आहे. यातूनच लॉकडाऊनचा प्रभाव कमी जाणवत असल्याने 2 दिवसांचा कठोर लॉकडाऊन लागू केला आहे. सरकारी रेशन दुकाने आणि केवळ दूध आणि औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंना परवानगी आहे. हे वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. किराणा दुकाने आणि भाजीपाला पूर्णपणे बंद असणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीच्या वाहनांना परवानगी आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गडिंग्लज प्रशासनाला निवेदन. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत गडिंग्लज तालुका प्रशासनाला कर्नाटक हद्दीतील गावांना सुद्धा रुग्णालय सेवा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. बेळगाववरील आरोग्य सेवेवरील ताण अजून कमी झाला नाही आणि म्हणून सीमेवरून येणाऱ्या रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळणे अवघड झाले आहे. त्यासाठी सीमेवरील गावकऱ्यांना सीमेवरून येण्यास परवानगी द्यावी आणि त्यांना योग्य आरोग्य सेवा मिळावी अशा आशयाचे निवेदन गडिंग्लज उपजिल्हाधिकारी विजया पांगरकर, नगराध्यक्ष स्वाती महेश कोरी आणि उपविभागीय अधिकारी नागेंद्र मुटकेकर तसेच यांच्या मार्फत माननीय जिल्हा पालकमंत्री सतेज पाटील, माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर, माननीय मुख्याधिकारी गडिंग्लज यांना देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, नगरसेवक नरेंद्र भद्रपूर, गुरुनाथ मोरे हेही उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अध्यक्ष श्री शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडुसकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, खजिनदार मनोहर हुंद्रे, दक्षिण संघटक राजू कदम, ग्रामपंचायत सदस्य निर्मल धाडवे, संतोष कृष्णाचे, आकाश भेकणे आदी उपस्थित होते.
वन टच फाउंडेशन संस्थेला मदतीचा ओघ सुरूच. अनेक गोरगरीब गरजू लोकांसाठी अडीअडचणीमध्ये धावून जाणारी जुना गुडशेट रोड बेळगाव येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली वन टच फाउंडेशन संस्था होय. अतिवृष्टी, महापूर, शैक्षणिक, सांस्कृतिक, रस्ते अपघात, आर्थिक सहाय्य, निराधार लोकांना सहारा या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच मागील वर्षी आणि यावर्षी कोरोना महामारीमध्ये अनेक कुटुंबापर्यंत जीवनावश्यक आहार धान्य साहित्य वाटप करून समाजासमोर एक चांगले आदर्श दाखवून देत आहे. या संस्थेचे निस्वार्थ कार्य पाहून समाजातील अनेक दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ सुरू आहे. सौ विश्रांती आणि श्री उदय अष्टेकर राहणार वडगाव यांच्याकडून एकूण 60 कुटुंबांना होईल इतके जीवनावश्यक आहार धान्य साहित्य देण्यात आले. यामध्ये साखर, चहा पावडर, पोहे, तुरडाळ, हरभरे, तिखट, हळद, मीठ, तेल, गहू पीठ, साबण, व्हील पावडर, कांदे, बटाटे इत्यादी साहित्य समाविष्ट आहे. तसेच सुधीर गोडसे, श्री विद्युत मित्राणी, सुप्रिया शेट्टी, मधुरा माळी, स्वयंप्रदीप दरवंदर, लक्ष्मण पाटील राहणार येळ्ळूर अशी ही मदत दानशूर व्यक्तींकडून मिळाली आहे. हे सर्व साहित्य आणि रक्कम संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील, उपाध्यक्ष संतोष गंधवाले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. पप्पू गोडसे, करण लाड, पप्पू कोप्पद, शुभम रावाळ, आकाश गोडसे उपस्थित होते. पांगुळ गल्ली रस्ता कामात पुन्हा विघ्नांची मालिका. पांगुळ गल्ली येथे सुरू असलेल्या रस्ता आणि सीडी कामामध्ये आता नवे विघ्न आले आहे. गेली 15 दिवस रखडत असलेले पांगुळ गल्ली कॉर्नर येथील रस्त्याचे आणि गटारीवरील सीडी वर्कचे काम 2 दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. मंगळवारी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदाईचे काम चालू होते. त्यावेळी जेसीबीच्या चालकाने रस्त्यामधून असलेली पांगुळ गल्लीची मेन इलेक्ट्रिक लाईन उखडून काढली. त्यामुळे दुपारपासून या भागातील विद्युत पुरवठा बंद पडला. त्यामुळे नागरिकांचे फार हाल झाले. सदर काम करत असलेल्या कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाल्यामुळे तिथे अशी परिस्थिती उद्भवली आहे. याबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली तसेच दुरुस्तीचे आश्वासन दिले. कारदगा, भोज, ढोणेवाडी येथे दिव्यांगांसाठी लसीकरण मोहीम. सध्या कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना याचा मोठा सामना करावा लागतो आहे. या कोरोनापासून जनता सुरक्षित राहावी म्हणून शासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत असून निपाणी मतदारसंघातील गावागावात लस पुरवठा व्हावा यासाठी मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले हे विशेष परिश्रम घेत असून या लसीपासून अंगविकल लोक वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी कारदगा, भोज, डोणेवाडी, मानकापूर, गळतगा, कसनाळ, बोरगाववाडी आदी गावातून दिव्यांगांना कोविड लस देण्याचा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी कारदगा जंगली महाराज मठामध्ये कारदगा येथील अंगविकल 45 ते 65 वयोगटातील लोकांना भाजप ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील, एपीएमसी सदस्य नितेश खोत, ग्रामपंचायत सदस्य देवापा देवकते, धनपाल चव्हाण, सोमनाथ गावडे, वैशाली खराडे, डॉक्टर नवनाथ तेली, दीपक अलंकार, बाबासो खोत, मंगल कुंभार, शहाजी नाईक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लस देण्याचा कार्यक्रम पार पडला. सुदीप सिंह उगळेंनी जोपासली सामाजिक बांधिलकी. कारदगा येथील ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुदीप दिलीप कुमार उगळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला बगल देऊन याच रकमेतून 15 विद्यार्थ्यांची वार्षिक शैक्षणिक फी भरण्यासाठी शाळेला रक्कम देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. कारदगा येथील उगळे परिवार नेहमीच समाजकार्यात एक पाऊल पुढे असतात. चालू वर्षी कोरोनाजन्य परिस्थिती असल्यामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांना शाळेची शैक्षणिक फी भरणे सुद्धा कठीण आहे. हे ओळखून यंदाचा आपला वाढदिवस साजरा न करता याच रकमेतून DS नाडगे विद्यालयातील ज्या गरीब विद्यार्थ्यांना शाळेची फी भरणे शक्य नाही अशा 15 विद्यार्थ्यांची शाळेची शैक्षणिक फी संस्थेचे चेअरमन डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे यांच्याकडे सुपूर्द करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. गावातील भरपूर लोकांची आर्थिक घडी विस्कटलेली होती. भरपूर लोकांनी मदत स्वरूपामध्ये अन्नधान्याचं किट वितरण केलं. सरांनी सुद्धा आपल्या वाढदिवसानिमित्तानं परवा ठराविक समाजातील लोकांना अन्नधान्याचं किट वगैरे वितरण केलं. मग असं किट वगैरे वितरण होत असताना आपण काहीतरी वेगळं करू शकतो का असा एक आम्ही विचार करत होतो. मी किरणदादा वगैरे बसल्यानंतर चर्चा करताना एक असा उद्देश काहीतरी एक नवीन गावासमोर काहीतरी आणायचं हा विचार करत असताना आम्हाला वाटलं की एक कसंही आता आमच्या गावामधील कोरोनामुळं भरपूर लोकांचा रोजगारावरती परिणाम झालेला आहे. भरपूर लोकांची आर्थिक परिस्थिती थोडीशी खालावलेली आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांच्या शैक्षणिक हेतूला काहीतरी आपण त्याला आपला हातभार लावू शकतो का
असा विचार करत असताना मग आम्ही विचार केला, दादांच्या बरोबर सुद्धा आम्ही चर्चा केली. मग असा एक विचार करून आम्ही इथं BS नाडगेमध्ये शिकणाऱ्या 15 गरीब विद्यार्थ्यांचा वार्षिक शैक्षणिक खर्च उचलायचा आणि त्याच्यामध्ये क्रायटेरिया कसा करायचा की ज्यांचे आई वडील एक्सपायर झालेत किंवा वडील एक्सपायर झालेत किंवा अतिशय गरीब परिस्थिती आहे आणि त्यांना सध्या शैक्षणिक फी सुद्धा भरता येत नाही, अशा लोकांची लिस्ट करून आम्ही त्यांना एक वर्षाची शैक्षणिक फी दिल्यामुळं त्यांना कुठेतरी गरीब विद्यार्थ्यांना एक शिक्षणाला एक चालना दिल्यासारखी सुद्धा होईल. युनिव्हर्सल ग्रुप तर्फे पोलिसांना रेनसूटचे वितरण. पावसाळ्यात सेवा बजावताना पोलिसांना त्रास होऊ नये म्हणून युनिव्हर्सल ग्रुप तर्फे खडेबाजार पोलिसांना रेनसूटचे वितरण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून खडेबाजार पोलीस स्थानकातील पोलीस आणि अधिकाऱ्यांना रेनसूटचे वितरण केले. श्रेयकर बंधूंच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. यावेळी किशोर श्रेयकर यांनी पोलीस खाते बजावत असलेल्या सेवेचे कौतुक केले. यावेळी खडेबाजार उपविभागाचे ACP चंद्राप्पा, खडेबाजार CPI धीरज शिंदे, युनिव्हर्सल ग्रुपचे रवी, किशोर, विवेक, विनायक, यशवंत श्रेयकर आणि कर्मचारी उपस्थित होते. इरफान तालीकोटी यांनी उपलब्ध करून दिला पाण्याचा टँकर. देवराई तालुका खानापूर येथे काँग्रेस नेते इरफान तालीकोटी यांनी आपले आजोबा अब्दुल रहिमान इनामदार यांच्या स्मरणार्थ देवराई क्षेत्राजवळ परिसरात येणाऱ्या सर्व गावांना मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचे अनावरण केले. या दरम्यान कोरोना नियमावलीचे पालन करत गावातील नागरिक उपस्थित होते. जनसेवेसाठी संपर्क साधल्यास सर्व सार्वजनिक कार्यक्रमाला, लग्न कार्याला आणि इतर कौटुंबिक सुखदुःखाच्या वेळी मोफत पाणी पुरवठा केला जाईल असे काँग्रेस नेते इरफान तालीकोटी म्हणाले. यावेळी तालुका पंचायत सदस्य इम्रान तालीकोटी, PDO इनामदार आणि गावातील नागरिक उपस्थित होते. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khadebazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोंडवाळ गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सिंहगर्जना युवक मंडळ यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती संचालित कोविड केंद्रासाठी 11,000 रुपयांची आर्थिक मदत युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके आणि मदन बामणे यांच्याकडे सुपूर्द केली आहे. ही मदत करताना कोंडवाळ गल्लीतील कार्यकर्ते युवराज चव्हाण, दत्ता पाटील, अभिजित सुनगार, अर्जुन गवळी, विनायक बेळगावकर, प्रसाद कुडतरकर, निखिल देसूरकर, केतन देसूरकर, निखिल पानकर, अक्षय वाळके, उमेश लोहार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अश्लील CD प्रकरणातील दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर. माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी यांच्या कथित वादग्रस्त अश्लील CD प्रकरणातील संशयित आरोपी नरेश गौडा आणि श्रवण यांना मंगळवारी बेंगळूरच्या 91व्या CCH न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. CD प्रकरणी बेंगळूरच्या CCB पोलिसांनी तपासाला गती दिल्यानंतर
2 मार्च 2021 रोजी नरेश गौडा आणि श्रवण फरार झाले होते। या प्रकरणाचे हे दोघे सूत्रधार असल्याचे समजते। या दोन्ही संशयितांविरुद्ध रमेश जारकीहोळी यांनी हनी ट्रॅप ब्लॅकमेलिंगची तक्रार पोलिसात केली होती। वादग्रस्त सीडी व्हायरल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते। या दोघांवर रमेश जारकीहोळी यांनी हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलचा आरोप केला होता। त्यानंतर या दोघांनी वकिलांमार्फत अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता। विनापरवाना कृषी दुकानावर धाड टाकून सामग्री जप्त। येरगट्टी विभागातील अक्कीसागर येथील विनापरवाना सुरू केलेल्या बेकायदेशीर कृषी दुकानावर धाड टाकून 1,90,000 रुपयांची कीटकनाशक औषधे आणि खते जप्त करण्यात आली आहेत। रीतसर परवानगी मिळाली नसताना देखील कीटकनाशक औषधे, खत आणि बी बियाणे यांची विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानंतर तातडीने त्यांनी सौंदत्ती तालुक्यातील अक्कीसागर येथील अंजनेय ॲग्रो दुकानावर धाड टाकून ही कारवाई केली आहे। अक्कीसागर येथे चिदानंद एस कत्ती यांनी अंजनेय ॲग्रो या नावाने कृषी दुकान सुरू केले। त्यांनी कृषी खात्याकडे परवानगीसाठी अर्ज केला, मात्र अर्ज मंजूर करण्यापूर्वीच हे दुकान सुरू केल्यामुळे कृषी अधिकारी झिलानी मोकाशी, आर.बी. पाटील आणि सुप्रिता अंगडी यांनी त्या ठिकाणी धाड टाकली। यावेळी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। कीटकनाशक औषधे, खत आणि बी बियाणे विक्रीसाठी कृषी खात्याकडे परवान्यासाठी अर्ज केला। अर्ज करून दुकानही सुरू केले, मात्र त्या मालकाला रीतसर परवानगी देण्यात आली नव्हती। नंदकुमार अंची यांना ASI पदी बढती। येथील मार्केट पोलीस ठाण्यात सेवा बजावत असलेले पोलीस हवालदार नंदकुमार रामप्पा अंची यांना आता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे। याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे। नंदकुमार अंची यांना यापूर्वी मार्केटसह खानापूर, खडेबाजार, माळमारुती पोलीस स्थानकात सेवा बजावली आहे। या बढतीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। माजी नगरसेवक सुरेश मळिक यांची महाराष्ट्र एकीकरण समिती केंद्राला मदत। महाराष्ट्र एकीकरण समिती संचालित कोविड विलगीकरण केंद्राला माजी नगरसेवक सुरेश मळिक यांच्या कुटुंबियांनी 11,000 रुपयांची मदत केली आहे। सदर मदत महादेव मुळीक, श्रीधन मुळीक, अभिषेक मुळीक, अविनाश मुळीक यांनी समितीचे मदन बामणे, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्याकडे सुपूर्द केली। यावेळी युवा समितीचे कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार मनोहर हुंद्रे, बाळू जोशी, इंद्रजित धामणेकर आदी उपस्थित होते। लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांना अटक। लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने आणि हॉटेलमध्ये दारू विक्री केल्याने काकती पोलिसांनी मंगळवारी हॉटेलवर कारवाई केली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लावत लॉकडाऊन केले आहे। बेकिनकेरे गावाजवळील हॉटेल सैराट धाब्यावर 40 लिटर दारू ठेवल्याप्रकरणी सोमनाथ भरमा पाटील वय 34 राहणार अतिवाड आणि भाऊ सातेरी खगणकर वय 24 राहणार कुद्रेमणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटकात 14 जून सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे। तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे। याच दरम्यान प्रवासी वाहतूक आणि सरकारी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले आहे। तसेच अनेक जण दुचाकीवर फिरताना दिसतात। विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। मंगळवारी बेळगाव पोलीस आयुक्तांच्या हद्दीत 45 वाहने जप्त करण्यात आली आहेत, तर विनामास्क फिरणाऱ्या 263 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दंड आकारण्यात आला आहे। दुखापतीमुळे पुनियाची पोलंड ऑलिम्पिकमधून माघार। दुखापतीमुळे पोलंड कुस्ती स्पर्धेला मुकणार। पोलंड खुल्या कुस्ती स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे। वर्षभरानंतर पहिल्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या दीपक पुनियाने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे। सराव करताना कोपराला झालेल्या दुखापतीमुळे पुनियाचे या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले। स्पर्धेआधीच दीपक पुनियाला दुखापतीचा त्रास जाणवत होता, पण सरावादरम्यान त्याच कोपऱ्याला दुखापत झाल्याने त्याला हाताची हालचाल करता येत नव्हती। त्यामुळेच पुनियाला माघार घ्यावी लागली, असे भारतीय संघासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। पावल्युचेकोवा जिदानसेक प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत। स्लोवेनियाची तामरा जिदानसेक आणि रशियाची 31वी नामांकित ॲनास्तासिया
पावलेच्युकोवा या बिगर नामांकित टेनिसपटूंनी शानदार कामगिरी करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली। या दोघींनी पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे। ऑलिम्पिकसाठी भारताचे 2 ध्वजवाहक। टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारताच्या पुरुष आणि महिला ध्वजवाहकाची घोषणा जून महिन्याच्या अखेरीस केली जाईल। यंदाच्या ऑलिम्पिकसाठी 2 ध्वजवाहक निवडण्यात येतील, असे संकेत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी दिली। ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे सर्व संघ जाहीर झाल्यानंतरच ध्वजवाहकाची घोषणा करण्यात येईल। सर्व संघ घोषित होण्यासाठी जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। तिरंदाजी संघाला अद्यापही ऑलिम्पिक पात्रतेची आशा आहे, असे बत्रा यांनी सांगितले। विश्व कसोटी सामन्यांसाठी पंचांची निवड। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील मॅच रेफरी आणि पंचांची नावे जाहीर केली आहेत। या सामन्यासाठी ख्रिस ब्रॉड मॅच रेफरी असतील, तर ICC एलिट पॅनलमधील रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकेल गफ मैदानावरील पंच असतील। रिचर्ड केलेटबरो हे टीव्ही पंच असतील, तर ॲलेक्स वार्फ हे चौथे पंच असतील। 4 दिवसाच्या कालावधीत पती पत्नीचे निधन। मूळचे निप्पाणी येथील आणि सध्या हिंदवाडीत राहत असलेल्या सुनेत्रा मधुकर कुलकर्णी वय 79 यांचे गुरुवार दिनांक 3 रोजी, तर मधुकर गोविंद कुलकर्णी वय 86 यांचे रविवार दिनांक 6 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। विलास नारायण गौंडाडकर यांचे निधन। हिंदवाडी 3रा क्रॉस येथील रहिवासी आणि विकी गुड्स करिअरचे संचालक विलास नारायण गौंडाडकर वय 56 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। विविध संस्थांशी ते निगडीत होते। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, पुतणे असा परिवार आहे। भुवेश केशव पाटील यांचे निधन। पाटील गल्ली धामणे येथील रहिवासी भुवेश केशव पाटील वय 28 यांचे आज मंगळवार दिनांक 8 जून 2021 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे। माजी मंत्री CM उदासी यांचे निधन। माजी मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ आमदार CM उदासी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। बेंगळूरच्या नारायण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचाराचा फायदा न होता त्यांचे निधन झाले। हावेरी जिल्ह्यातील हणगल मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते। खासदार शिवकुमार उदासी हे त्यांचे पुत्र होत। मुख्यमंत्री BS येडियुराप्पा आणि गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला। श्रीकांत मिरजकर यांचे निधन। महाद्वार रोड क्रॉस नंबर 3 येथील रहिवासी श्रीकांत रामकृष्ण मिरजकर यांचे मंगळवारी रात्री निधन झाले। सामाजिक कार्यकर्ते श्रीधर मिरजकर तसेच संतोष आणि सचिन मिरजकर यांचे ते वडील होत। पुन्नाप्पा वैजू कडोलकर यांचे निधन। लक्ष्मीनगर काकती येथील रहिवासी पुन्नाप्पा वैजू कडोलकर वय 81 यांचे रविवार दिनांक 6 जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे। महादेव जाधव यांचे निधन। शिवतीर्थ कॉलनी महांतेश नगर येथील रहिवासी महादेव रामा जाधव वय 64 यांचे दिनांक 7 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी, जावई असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। घरी रहा, सुरक्षित रहा।